आपण जो कर भरतो तो पैसा जातो कुठे? हा प्रश्न कधी ना कधी सगळ्यांनाच पडतो. चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि कुळगाव बदलापूर पालिकेचं बजेट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हाच आहे आपला आजचा मुख्य विषय. कोणतंही शहर आपल्या पैशांचं नियोजन कसं करतं आणि महत्त्वाचं म्हणजे नागरिकांकडून गोळा होणारा कराचा पैसा नेमका कुठे वापरला जातो. तर समोर जो आकडा दिसतोय तो आहे 469 कोटी रुपये. हो, तब्बल 469. हा कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा पुढच्या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित केलेला एकूण अर्थसंकल्प आहे. आता 469 कोटी हा आकडा ऐकून थोडं दडपण येऊ शकतं नाही का? पण हे समजायला खरं तर खूप सोपं आहे. याला आपण एका मोठ्या कुटुंबाच्या बजेटसारखं समजू शकतो. म्हणजे जसं घरात एकीकडून पैसे येतात आणि दुसरीकडे खर्च होतात, अगदी तसंच शहराचंही गणित असतं. ओके, तर मग सुरुवात करूया पैशाच्या येण्याच्या बाजीने. म्हणजे हा सगळा पैसा येतो तरी कुठून? शहराच्या तिजोरीत पैसा जमा होण्याचे मुख्य मार्ग कोणते आहेत ते पाहूया. हा चार्ट पाहिला की लक्षात येतं, शहराला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळतं. यात सरकारी अनुदाने आहेत, इतर उत्पन्न आहे, पण सगळ्यात मोठा वाटा जर कसला असेल तर तो आहे विविध प्रकारचे शुल्क, दंड आणि स्थानिक करांचा. आणि या स्थानिक करांमध्ये एक कर असा आहे जो खरा राजा आहे, तो म्हणजे मालमत्ता कर, म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स. शहराच्या उत्पन्नाचा हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात स्थिर स्रोत मानला जातो. आणि गंमत म्हणजे हा ट्रेंड काही थांबलेला नाहीये, तो सातत्याने वाढतोच आहे. काही वर्षांपूर्वी 24 कोटी असलेलं उत्पन्न आता 30 कोटीपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की शहराचा मालमत्ता करावरचा भर आणि अवलंबित्व दोन्ही वाढत चाललंय. बरं, तर पैसे कुठून येतात हे तर आता स्पष्ट झालं. पण नाण्याला दुसरी बाजूही असते नाही का? हा आलेला पैसा जातो कुठे? चला, आता अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या बाजूवर एक नजर टाकूया. इथे बघा, एका दृष्टिक्षेपात शहराचे 3 मोठे खर्च समोर येतात. यात कर्जावरचं व्याज आहे, प्रशासकीय खर्च आहे, पण या सगळ्यात जो सिंहाचा वाटा आहे तो आहे आस्थापना खर्चाचा. सोप्या भाषेत सांगायचं तर खुद्द नगरपालिका चालवण्याचा खर्च. आता आस्थापना खर्च हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. म्हणजे प्रशासकीय कर्मचाऱ्यांपासून ते साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत नगरपालिकेसाठी काम करणाऱ्या सगळ्या लोकांचे पगार, पेन्शन आणि इतर भत्ते. आणि हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, जवळपास 30%. याचा अर्थ असा होतो की शहराच्या एकूण नियमित उत्पन्नापैकी जवळजवळ 1/3 हिस्सा फक्त पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि भत्त्यांवर खर्च होतो. पण हे बजेट म्हणजे केवळ जमा खर्चाचे आकडे नाहीत. या आकड्यांच्या मागे काही ट्रेंड्स, काही कल दडलेले असतात. आणि जेव्हा आपण या आकड्यांची तुलना करतो तेव्हा काही खूपच रंजक गोष्टी समोर येतात. ही आकडेवारी बघा. मागच्या काही वर्षांच्या तुलनेत आस्थापना खर्च म्हणजे पगार भत्ते जवळपास 58% वाढले आहेत. पण त्याचवेळी एक दुसरी गोष्टही दिसतेय, ती म्हणजे भांडवली अनुदानात झालेली तब्बल 345% वाढ. ही एक खूप मोठी उडी आहे आणि याचा थेट अर्थ असा होतो की शहरात लवकरच मोठे विकास प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अर्थसंकल्प हा काही दगडावरची रेष नसते. त्यात परिस्थितीनुसार बदल होत असतात. जसे इथे दिसतंय, सुरुवातीला मुद्रांक शुल्कातून 20 कोटींच्या उत्पन्नाचा अंदाज होता, पण नंतर तो वाढवून 35 कोटी करण्यात आला. म्हणजे परिस्थिती बदलली की अंदाजही बदलतात. तर मग ह्या सगळ्या आकड्यांच्या खेळातून, ह्या सगळ्या विश्लेषणातून बदलापूरमधील सामान्य नागरिकांसाठी नक्की काय अर्थ निघतो? काय आहेत महत्त्वाचे मुद्दे? तर थोडक्यात सांगायचं तर 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिलं म्हणजे शहराची आर्थिक गाडी ही मालमत्ता कर आणि विकास शुल्कासारख्या स्थानिक उत्पन्नावरच जास्त चालते. दुसरं, पगारावर आणि प्रशासनावर होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. तिसरं, आणि हे सकारात्मक आहे, की मोठ्या सरकारी अनुदानामुळे पायाभूत सुविधांच्या कामांना मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. आणि चौथं म्हणजे शहर सध्याचं कामकाज सांभाळणं आणि भविष्यात गुंतवणूक करणं यात एक संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच शेवटी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची जंत्री नाही, ते एका प्रकारे शहराच्या प्राधान्यक्रमांचा आरसा असतं. पैसा कुठे खर्च होतो यावरून कळतं की शहरासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काय आहे.
तर आता हे सगळं विश्लेषण समोर असताना एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. शहराचे जे आर्थिक प्राधान्यक्रम आहेत त्याबद्दल आपलं मत काय? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येक नागरिकाने विचार करायला हवा.